नमस्ते मित्रांनो, सोमेश्वर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण कुर्डुवाडी लातूर रोड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. हे दुहेरीकरणाचं काम खूप वर्षापासून रखडत पडलेलं आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्वच मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू आहे. मात्र सर्वेक्षण अहवालाअभावी कुर्डुवाडी लातूर रोड या रेल्वे स्थानकापर्यंत दुहेरीकरणाचं काम अजूनही रखडत पडलेलं आहे. अर्थसंकल्पात निधी मंजूर होऊनही काम अद्याप सुरू न झाल्याची खंत रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार रेल्वे प्रवासी संघटना व सोलापूर, धाराशिव, लातूर या भागातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाने 2013 व 14च्या अर्थसंकल्पात कुर्डुवाडी लातूर रोड या रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामाला मंजुरी दिली होती. 2015-16च्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधीही मंजूर झाला होता. मात्र याबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याचे लक्षात येताच लातूरच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक DK शर्मा यांची भेट घेतली आणि या संदर्भात या मार्गाबाबत चर्चा केली असता महाव्यवस्थापक शर्मा यांनी 17 जानेवारी 2019 रोजी तात्काळ सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही 2 वर्ष उलटून गेल्यानंतरही सर्वेक्षणाचा अहवाल वरिष्ठांना न मिळाल्याने या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. रेल्वेच्या अर्थसंकल्पात कुर्डुवाडी लातूर रोड या रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासंदर्भात 3 वेळा निधीची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत 700 कोटी रुपये या मार्गाच्या कामासाठी मंजूर झालेले आहेत. मात्र सर्वेक्षण अहवालाअभावी हाही निधी तिजोरीत पडून आहे. मागील 7-8 वर्षापासून कुर्डुवाडी लातूर रोडच्या कामासाठी आत्तापर्यंत 700 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. मात्र जशीच्या तशी या मार्गाच्या कामाच्या दिरंगाई होत आहे. तसे या मार्गाच्या कामाची किंमतही आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कामासाठी 2दा टेंडर प्रक्रिया पार पाडली आहे. एकदा कामाचे टेंडर पुण्यातील एका कंपनीने घेतले होते. या मार्गावर ट्रॅफिक कमी आहे, या मार्गावर गाड्या कमी धावतात, अशा प्रकारचे काही कारणं देऊन या मार्गाचं दुहेरीकरणाचं काम अजून रखडलेलं आहे. लातूर कुर्डुवाडी या सिंगल रेल्वे मार्गावरील वाढता ताण पाहता हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. लातूर स्टेशनचे स्टेशन मास्तर यांनी केलेल्या विधानानुसार या मार्गावर प्रचंड रेल्वे वाहतूक होत असून सिंगल ट्रॅकमुळे स्टेशन मास्तर आणि ऑपरेशन विभागावर मोठा ताण पडत आहे. यांच्या म्हणण्यानुसार नुकत्याच घडलेल्या घटनेत क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने नांदेड पनवेल एक्सप्रेसला धाराशिव ते लातूर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 2.5 तासाचा विलंब सहन करावा लागत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून रेल्वे व्यवस्थेतील पायाभूत सुविधांचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर रोड कुर्डुवाडी या रेल्वे मार्गाचं तातडीने दुहेरीकरण करण्यात यावं अशी जोरदार मागणी सर्वांकडून होत आहे. तसेच नव्याने उभारण्यात येत असणारा दुसरा ट्रॅक हा हाय स्पीड ट्रॅक म्हणून विकसित करण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे. प्रवाशांचा वाढता त्रास, रेल्वेच्या वेळापत्रकातील वारंवार होणारा विलंब आणि वाढती वाहतूक हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन या मागणीची कितपत गंभीर दखल घेणार आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये कसा हातभार लावणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. या मार्गावर वाहतूक भरपूर आहे, या मार्गावर प्रवासी संख्या भरपूर आहे, या मार्गावरून मालाची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होते, गुड्स ट्रेन खूप मोठ्या प्रमाणात धावतात. त्यामुळे या मार्गाचं दुहेरीकरण होणं खूप मोठं गरजेचं काम आहे. लातूर रोड ते कुर्डुवाडी हा मार्ग दुहेरीकरण झाल्यानंतर आपल्याला पश्चिमेकडून येणाऱ्या रेल्वे या मार्गावर वाढवता येतील आणि या मार्गानं आपल्याला हैदराबाद असेल, आंध्र प्रदेश असेल, विशाखापट्टणमकडे जाणाऱ्या गाड्या असतील, या मार्गावर आपण वाढवू शकणार आहात. त्यामुळे सोलापूर मार्गाचा ताण कमी होणार आहे. सद्यस्थितीला मुंबई, पुणे, सोलापूर या मार्गावर खूप मोठं ट्रॅफिक असतं. ते ट्रॅफिक कमी करण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कुर्डुवाडी ते लातूर रोड या मार्गावर आपण पश्चिमेकडून येणाऱ्या गाड्या म्हणजे मुंबई, पुणे या मार्गावरून काही धावणाऱ्या गाड्या आपण लातूर मार्गावरूनही सोडण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे कुर्डुवाडी ते लातूर रोड या मार्गाचं दुहेरीकरण होणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय मंत्री अशा प्रकारचे पद भूषवलेले स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये लातूर येथे रेल्वेला गती मिळाली आणि त्यांच्या काळामध्येच या रेल्वेचं गेज परिवर्तन होऊन ही गाडी
हा ट्रॅक हा ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाला. पूर्वी लातूर ते मिरज हा मार्ग नॅरोगेज ट्रॅकवर होता आणि या ट्रॅकला गती देण्यासाठी स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि हा ट्रॅक ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून या मार्गावर अनेक रेल्वे सुरू केल्या. त्यांच्या काळामध्ये लातूर मुंबई एक्सप्रेस सुरुवातीला सुरू झाली आणि या मार्गावर अनेक नवनवीन गाड्या सुरू होण्यास मदत झाली आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये मोठी गती प्राप्त झाली. आणि या गतीला अजून चालना देण्यासाठी आपण सर्व आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांच्या सहकार्याने आता मराठवाड्याला नवी गती देण्याचं काम आता सर्वांचं राहिलेलं आहे. त्यामुळे लातूरचे खासदार असतील, धाराशिवचे खासदार असतील, सोलापूरचे खासदार असतील, या सर्वांनी एकत्र येऊन, या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आमदारांनी एकत्र येऊन या मार्गाचं दुहेरीकरण कसं लवकर होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि रेल्वे मंत्रालयावर तशा प्रकारे दबाव निर्माण केला पाहिजे आणि आपल्या मागण्या ह्या सतत मांडल्या पाहिजेत. त्यामुळे या मार्गाचं दुहेरीकरण होऊन या मराठवाड्याच्या विकासाला मोठी गती प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपल्या भागातील लोकांचा विकास होणार आहे. या ठिकाणी नवनवीन रेल्वे चालू करण्यासाठी या मार्गाचा खूप मोठा उपयोग होणार आहे. लातूर येथून सकाळची इंटरसिटी एक्सप्रेस सुरू होत नाही आहे. लातूर येथून दुपारी गाडी चालू होत नाही. सकाळी गाडी घेतली की रात्री गाडी जाते आणि दिवसभर हे रेल्वे स्टेशन मोकळं राहतं. त्यामुळे या ठिकाणी नवनवीन रेल्वे सुरू करण्याचाही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लातूरच्या विकासामध्ये, मराठवाड्याच्या विकासामध्ये यामुळे मोठी क्रांती होणार आहे. त्यामुळे लातूर रोड ते कुर्डवाडी हा मार्ग लवकरात लवकर दुहेरीकरण करून या विकासाच्या गंगेला अजून मोठी धारा देण्याचं काम या सर्व लोकप्रतिनिधींनी करण्याचं खूप मोठं हे काम आहे. त्यामुळे या भागातील सर्व आमदार असतील, खासदार असतील, रेल्वेचे प्रतिनिधी असतील, रेल्वे प्रवासी संघटना असतील, या सर्वांच्या एकोप्यानं हा मार्ग दुहेरीकरण होणं काळाची गरज आहे आणि या सर्वांच्या प्रयत्नात हे काम लवकरात लवकर होईल अशी आशा आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवर नसाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.